नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी विजय थोरवडे तर उपाध्यक्षपदी दीपक मांडवकर, विलास कदम। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय थोरवडे तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग लोहार, उपाध्यक्षपदी दीपक मांडवकर, विलास कदम, कोयनानगर, सचिवपदी विकास कदम यांची निवड झाली आहे। पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नुकतीच बैठक संपन्न झाली। या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे व सल्लागार उमेश सुतार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी निवडी व पाटण तालुका कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आली। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे व राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या हितार्थ राज्यभर संघटनेचे काम सुरू आहे। संघटनेच्या पाटण तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली। यामध्ये पाटण तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय थोरवडे तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग लोहार, उपाध्यक्षपदी दीपक मांडवकर व विलास कदम, कोयनानगर, सचिवपदी विकास कदम, खजिनदारपदी अनिल माने, तालुका संपर्क प्रमुखपदी बाबा सुतार, प्रमुख सल्लागारपदी दीपक माने, सल्लागारपदी अरुण गुरव तर शहराध्यक्षपदी चंद्रकांत सुतार, महिलापट विभाग प्रमुखपदी महेश साळुंके, टारळे विभाग प्रमुखपदी रमेश जाधव, बेबेवाडी विभाग प्रमुखपदी नितीन खरात, मोरगिरी विभाग प्रमुखपदी अक्षय शेलार यांची निवड करण्यात आली। यावेळी आजी माजी पदाधिकारी व सभासद पत्रकार उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे म्हणाले, कोरोना महामारीचा जबरदस्त फटका पत्रकार व वर्तमानपत्रांना बसला आहे। अनेक जण बेरोजगार झाले असून जाहिरात व्यवसाय, वितरण व्यवस्था कोलमडली आहे। यामुळे या वाईट काळात पत्रकारांच्या पाठीमागे शासनाने खंबीरपणे उभे राहावे। वास्तविक पत्रकारांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून पत्रकार आजपर्यंत उपेक्षितच राहिला आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना ही राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे। राज्यात सर्वाधिकारी पत्रकार या संघटनेची संलग्न असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच पाटणच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदनही केले गेले। यावेळी जिल्हा सल्लागार उमेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच यावेळी नवनिर्वाचित पाटण तालुकाध्यक्ष विजय थोरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते प्रयत्न करून संघटना पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले गेले व कार्यकारिणी वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार असल्याचे सांगितले। आभार पांडुरंग लोहार यांनी मानले। यावेळी सह्याद्री दर्शनचे संपादक सुनील चव्हाण तसेच संघाचे सर्व सभासद उपस्थित होते।